नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. तर ती कसली तर जाणून घ्या व व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी. जर तुम्ही ई-के-वाय-सी केली नसेल, काही कारणास्तव तुमचे फॉर्म भरायचे राहिले असतील किंवा तुमचं इयर कंप्लीट नसेल, तर आता याच्यावर घाबरायची गोष्ट नाही आहे. काही महिला या ई-के-वाय-सी न केल्यामुळे लाडकी बहीण योजनेतून बाद झाल्या किंवा काहींचा फॉर्म चुकला होता, त्यामुळे त्यांचा अर्ज मान्य केला नाही. तर काही महिला या पहिल्यापासूनच फॉर्म न भरल्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये नाही आहेत. तर आता अशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. जर फॉर्म भरला नसेल, फॉर्म चुकला असेल किंवा ई-के-वाय-सीमध्ये काही गडबड झाली असेल, फॉर्म जर पुढे गेला नसेल, तर आता सरकार देणार पुन्हा एकदा चान्स. आता पुन्हा तुम्हाला लाडकी बहीण योजनेची नव्याने सुरुवात करता येणार. तर ती कशी? तर बघा, आता लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तुम्हाला पुन्हा भरता येणार. त्याचा पुन्हा अर्ज तुम्हाला भरता येणार. लाडकी बहीण योजना ही चालू झाल्यापासून काही महिला या योजनेपासून वंचित होता. तर काही यात बसत नव्हत्या व काहींनी हा फॉर्मच भरला नव्हता. परंतु आता त्यांच्यासाठी एक नवीन गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. आता तुम्ही पुन्हा अर्ज करू शकता व ज्या महिला पहिलं वय बसत नसल्यामुळे अर्ज भरू नव्हत्या शकल्या, त्यांनी आता जर 22 कंप्लीट असेल तर अर्ज भरू शकता. आता पुन्हा नव्याने सुरुवात होणार व प्रत्येक लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही. त्यासुद्धा याचा लाभ घेऊ शकतील. ज्या बहिणींनी आत्ता ई-के-वाय-सी केली नाही, त्यासुद्धा आता पुन्हा अर्ज करून दरमहा ₹1500 घेऊ शकतील. तर आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं की 42 लाख लाडक्या बहिणी अजून पण ई-के-वाय-सी न केल्यामुळे वंचित होत्या. व 31 डिसेंबर ही तारीख शेवटची असल्यामुळे त्यानंतर त्यांच्या अकाउंटला पैसे आले नाहीत. व जसे की आपण पाहिले, सरकारने ₹1500 हे पाठवले होते. तसेच डिसेंबर व जानेवारीचा हप्ता म्हणजेच ₹3000 हे ते एकत्र करून पाठवणार. तर काहींना 3000 आले व काहींना यायचे आहेत. तर सरकारने सांगितलं होतं काही काही 10 दिवसांमध्ये आम्ही प्रत्येक लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे टाकणार. तर आता निवडणुका चालू असल्यामुळे लाडक्या बहिणींना त्याचा अजूनच लाभ आहे. तर निवडणुकांमुळे त्यांना आता पुन्हा अर्ज करण्याची मागणी केली होती व यावर तोडगा निघाला आहे. आता पुन्हा तुम्ही नव्याने सुरुवात करू शकता. पुन्हा नवीन अर्ज करून तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये सामील होऊ शकता. दरमहा ₹1500 तुम्हीसुद्धा तुमच्या अकाउंटला घेऊ शकता. तर काही महिलांचा अर्ज चुकला होता. जसे की आपण लास्ट टाईम सांगितले होते की ज्या महिलांचा अर्ज चुकला आहे त्या महिलांनी ई-के-वाय-सी दुरुस्ती करून त्यात पुन्हा अर्ज नीट करा व ज्या सायबर कॅफेतून किंवा जिथूनही ज्याही केंद्रातून तुम्ही लाडकी बहिणीचा फॉर्म भरला होता, लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी केली होती, तिथे जाऊन तुम्ही तुमची ई-के-वाय-सी दुरुस्त करून घ्या. व त्यावर आपण व्हिडिओसुद्धा टाकला होता. ज्या महिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करत, त्यांच्यापर्यंत आपले व्हिडिओ पोहोचत नाही. त्यामुळे आत्ताच तुम्ही चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या. त्यामुळे येणारे प्रत्येक व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. तर ज्या महिलांना या व्हिडिओची गरज आहे, ज्या महिलांना हे जाणून घ्यायचं आहे, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तसेच तुम्ही देखील लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आपण पाहिले होते की नव्याने अर्ज करता येणारे आत्ता, परंतु लास्ट टाईम ज्या महिला अपात्र होत्या त्यांना या योजनेतून बाद केलं होतं. परंतु त्याचबरोबर काही अशा महिला बाद झाल्या ज्या पात्र होत्या व त्यावर सरकारने तोडगा काढला होता की तुम्ही तुमची ई-के-वाय-सी दुरुस्ती करून घ्या. त्यात तुम्हाला जर तुम्ही पात्र असाल तर दरमहा ₹1500 तुमच्या अकाउंटला येतीलच. परंतु काही महिलांना याबद्दल काही न कळल्यामुळे त्यांनी हे सुद्धा केलं नाही. मग त्यावर सरकारने पाहिलं की किती जणांनी ई-के-वाय-सी केली आहे व किती जणांची ई-के-वाय-सी राहिली आहे. तर त्यावर 10 नाही, 20,000 नाही, तर तब्बल 42 लाख महिला ई-के-वाय-सी न करता होत्या. तर त्यांची ई-के-वाय-सी केलीच नव्हती. महिलांनी ही गोष्ट सिरियस नाही घेतली. परंतु त्यावर सरकारने मग नंतर तोडगा काढला. कारण बऱ्याच महिलांनी कंप्लेंट केली की ई-के-वाय-सी होत नव्हती. त्यामुळे आम्हाला ती करता आली नाही.
परंतु ई-के-वाय-सी राहिल्यामुळे सरकारने 31 डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती व ती संपल्यानंतर सगळ्यांची योजनेतून बाद झाल्या ज्यांनी ई-के-वाय-सी केली नाही आहे. तर आता त्यांच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही परत तुमचा अर्ज नव्याने भरू शकता व अर्ज नव्याने भरल्यामुळे तुम्ही तिथे आता योजनेमध्ये पात्र व्हाल. त्यामुळे दरमहा तुमच्या अकाउंटला 1500 हे येतीलच. याची काळजी तुम्ही करू नका. व आत्ता जर तुम्ही अर्ज केला तर तुम्हाला या महिन्याचे पैसे देखील अकाउंटला येतीलच. व तसेच अर्ज करायचा कसा, तर लाडकी बहीण योजना या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही तिथे अर्ज करू शकता. तिथे तुम्हाला ऑप्शन्स उपलब्ध असतील. याचा आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवूच, पण त्या अगोदर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व ज्या महिलांची लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत किंवा त्यांचा अर्ज पुन्हा करायचा आहे त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या